नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. सन इंटिग्रेट अँड मून डिफरेन्शिएट या पुस्तकामध्ये किंवा या थिसिसमध्ये नेमकं मला काय सांगायचं आहे, तर सन इंटिग्रेट आणि मून डिफरेन्शिएट म्हणजे काय की सन हा इंटिग्रेशन करतो आणि मून हा डिफरेन्शिएशन करतो. तर हे अनेक वेळा मी सांगितलेलंच आहे, पण त्याबरोबर मला अजून एक रिव्हॉल्युशनरी गोष्ट या थिसिसतर्फे सांगायची आहे. ती म्हणजे या थिसिसचं ओरिजिनल नाव न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड हे आहे. या थिसिसचं ओरिजिनल नाव न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड असं आहे. तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे आहेत ना, याचं असं वैशिष्ट्य आहे की आईन्स्टाईनपेक्षा न्यूटनचे लॉ हे जास्त ॲप्लिकेबल आहे. काय? आईन्स्टाईनपेक्षा न्यूटनचे लॉ हे सर्वात जास्त ॲप्लिकेबल आहे. आईन्स्टाईनचे लॉ हे जास्त करून जिथे मॅसिव्ह बॉडीज, जिथे ग्रॅव्हिटेशन जबरदस्त आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्लॅक होल किंवा मॅसिव्ह स्टार्स, अशा ठिकाणी रॉकेट सायन्समध्ये पण त्याचा उपयोग होतो. पण न्यूटनचे लॉ हे सर्वात जास्त यूज होतात. आणि हे न्यूटनचे जे लॉ आहेत, हे न्यूटनचे लॉ हे लॉज ऑफ टाईम आहे. अकॉर्डिंग टू सचिन किरस theory of time compensation, sun integrated moon differentiate, and according to theory of sun integrated moon differentiate, न्यूटनचे लॉज ऑफ मोशन हे लॉज ऑफ टाईम आहे. न्यूटनचे लॉज ऑफ मोशन सर्वात जास्त ॲप्लिकेबल हे लॉज ऑफ टाईमला आहे. त्यामुळे ही या याच्यातली एक रिव्होल्युशनरी गोष्ट आहे की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे लॉज ऑफ मोशन असं न म्हणता ते लॉज ऑफ टाईम असं संबोधलं पाहिजे. आणि हे सगळं संशोधन मी सेंट्रल गव्हर्नमेंटला सबमिट केलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट स्क्रुटिनी करत आहे. आता त्यांची जर स्क्रुटिनी चालू आहे आणि माझा रिसर्च माझ्यातर्फे सुरू आहे, तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं. ह्याच्यातून कमीत कमी n नंबर ऑफ सुरुवातीच्या फेज 1 मध्ये कमीत कमी या विषयावर 10,000 विद्यार्थी PhD करू शकतात. किती विद्यार्थी PhD करू शकतात? 10,000 विद्यार्थी याच्यावर PhD करू शकतात. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात, हा विषय समजून घ्यावा आणि या रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हावं, हे माझं त्यांना आव्हान आहे. थँक्यू. धन्यवाद.